खारघर सेक्टर 34 या ठिकाणच्या ट्राय सिटी सोसायटीमध्ये आग लागलेली होती आणि या ठिकाणी सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली आहे। मी तिथे जाय तुम्ही पाहता की 19 फ्लोअरची ही बिल्डिंग होती आणि त्या फ्लोअरमध्ये 17व्या फ्लोअरवरती आहे ती या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं होतं, त्यामुळे आग लागलेली होती आणि आग लागल्यानंतर बिल्डिंग मधल्या सर्व रहिवाशांना ते खाली उतरवण्यात आलं होतं। आपल्यावर या ठिकाणी फायर ब्रिगेड अधिकारी प्रवीण बोडके सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, नेमकी ही घटना काय घडलेली होती? 12:55 ला अग्निशमन केंद्राला कॉल आला की आग लागली आहे म्हणून आणि आग मोठ्या स्वरूपाची आहे। आग मिळताच आमच्या कंट्रोल रूमने आमच्याकडची जी 70 मीटर व्हेकल आहे, हाय राईज आहे, अशा 3 प्रकारच्या गाड्या सोडल्या। इथे आल्यानंतर लक्षात आलं की वरती काही माणसं अडकलेली आहेत। आग चालू इलेक्ट्रिक डक्टला मीटर रूमला झाली आणि ती स्प्रेड 17, 18, 19व्या माळ्यावरती होती। त्याच्यापैकी 4 लोक वरती अडकले होते, त्यांना कॉन्शियस मध्ये होते, त्यांना आम्ही थोडंसं स्टेबल करून हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। त्यांची प्रकृती स्टेबल आहे। इलेक्ट्रिक मीटर रूम मध्ये आग होती। 17व्या माळ्याचं थोडंसं नुकसान आहे, 2-3 दरवाजांचं। 18व्या माळ्याचं नुकसान आहे। याच्यामध्ये मेजरली आम्ही बघितलं इलेक्ट्रिक डक्ट मध्ये सगळ्यांनी इलेक्ट्रिक डक्ट सील नाही केले आहेत आणि तिथे प्लाऊड आणि बाकीचं स्टोरेज असल्यामुळे ती आग पसरलेली आहे, पण बाकी कोणाला मार नाही आहे। आमच्या टीमने जवळपास 10 मिनिटांमध्ये इकडे 4 लोकांना रेस्क्यू केलेला आहे आणि बाकी सगळ्यांना खाली सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। सर, पूर्ण वायरिंग झालेली आहे, सगळी पूर्ण वायरिंग जळाली आहे, कारण मीटर रूम पासून ती आग स्प्रेड झालेली आहे। जसं मी सांगितलं की प्रत्येक माळ्यावरती इलेक्ट्रिक डक्ट हा सील असावा, पण इथे तो अजून सील झालेला नाहीये। त्याच्या आम्ही सूचना देऊ त्यांना, त्यांच्याकडनं ते सील करून घेऊ। सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हाय राईज बिल्डिंग आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा हेच दिसतंय की इलेक्ट्रिक डक्ट मध्ये सील नाही आहेत आणि प्रत्येक इलेक्ट्रिक डक्टचा दुरुपयोग केला जातो, स्टोरेज केलं जातं। सील नसल्यामुळे हे आगी पसरत आहेत। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून आहे ते इलेक्ट्रिक डक्ट मध्ये काळजी न घेतल्यामुळे अखेर ही आग लागली असल्याच्या ठिकाणी समोर येत आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।